उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडून रवींद्र वायकर यांना उमेदवारी घोषित केलेली आहे। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकर यांना उमेदवारी ही जाहीर करण्यात आलेली आहे। पंकज दळवी अधिकची माहिती देत आहेत। पंकज, उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकरांना उमेदवारी जाहीर झालेली आहे, काय माहिती आहे? अमित, उत्तर पश्चिम मतदारसंघाचा तिढा सुटलेला आहे। इथे अमोल गजानन कीर्तीकर विरुद्ध रवींद्र वायकर अशी सरळ लढत होणार आहे। दोन उमेदवार असणार आहेत, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून अमोल कीर्तीकर आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून रवींद्र वायकर। रवींद्र वायकर हे काही दिवसांपूर्वीच त्यांनी साधारणतः फेब्रुवारी महिन्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला। त्याच्या आधी त्यांच्या मागे ईडीच्या चौकशा, कारवाईची भीती, या सगळ्या गोष्टी होत्या। त्या पार्श्वभूमीवरती त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि आता उत्तर पश्चिम मतदारसंघ हा भाजपला जाणार की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला, याच्यावरनं कुठेतरी तिढा सुटत नव्हता, मात्र तो तिढा अखेर सुटलेला आहे। मुंबईतली उत्तर पश्चिम मतदारसंघ ही जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुटलेली आहे आणि रवींद्र वायकर हे या मतदारसंघातले उमेदवार असणार आहेत। निवडणूक अर्ज भरण्याचे 2च दिवस पुढचे, म्हणजे आजचा दिवस धरला तर 3 दिवस आणि आजचा सोडला तर 2 दिवस जे आहेत ते अर्ज भरण्यासाठी असणार आहेत। 3 तारीख शेवटची आहे, 4ला स्क्रुटिनी आणि 6 तारखेला अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे। त्यामुळे रवींद्र वायकर यांच्या हातात फक्त 2च दिवस उरलेले आहेत आणि उमेदवारी अर्ज भरल्यानंतर रवींद्र वायकर यांच्या हातात फक्त 15 ते 16 दिवस प्रचारासाठी असणार आहेत। अमोल कीर्तीकर यांनी गेल्या 1.5 ते 2 महिन्यापासून त्यांचा प्रचार सुरू आहे। त्यामुळे ही लढत नक्कीच रंगतदार होणार आहे। या लढतीमध्ये एक महत्त्वाचा एलिमेंट असा आहे की रवींद्र वायकर यांच्यासमोर अमोल कीर्तीकर आहेत आणि अमोल कीर्तीकरांचे वडील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आहेत, या मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत। त्यामुळे वडील एका पक्षात, मुलगा दुसऱ्या पक्षात, मुलाच्या विरुद्ध मी प्रचार करणार असं गजानन कीर्तीकरांनी ठाम भूमिका घेतली। त्यामुळे हे सगळे जे एलिमेंट्स आहेत ते खूप इंटरेस्टिंग गोष्टी इथे पाहायला मिळत आहेत। वडील मुलगा वेगवेगळ्या पक्षात, दोघं एकमेकांच्या विरोधात प्रचार करणार, वडील मुलासोबत उभे नसणार, मात्र त्यांचा कारभार एकत्र सगळा चालतोय। या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या मतदारसंघाची रंगत जी आहे ते आणखीन वाढवतील। अमित, निश्चित पंकज, जसं तुम्ही म्हणालात ही लढत अत्यंत इंटरेस्टिंग असणार आहे। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।